अनिलजी केदार हॅलो हॅलो. ते हे जनरल मॅनेजर आहेत हुंडाईचे. हुंडाईचं नाव सध्या खूप चालतंय. अल्कॅझर असेल, क्रेटा असेल, अनिलजी केदार यांचं स्वागत आणि सन्मान भूषणजी भगत आपल्या शुभास्ते करतायत. त्यानंतर राजेशजी पात्रा यांचंही स्वागत आणि सन्मान भूषणजी आपण आपल्या शुभास्ते करायचंय. हॅलो. सूरज. त्यानंतर दीपेशजी मयेकर यांचंही स्वागत आणि सन्मान भूषणजी भगत आपण आपल्या शुभास्ते करायचंय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेचच. नो मिडल कॉन्फरन्स वेळेसंदर्भात सहकार्य करायला हवं. यानंतर अजून एक सामना होणार आहे. त्यानंतर संदीपजी भोईर यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मुकुंदजी मुकादम यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. यस मुकुंद मुकादम नेहमीच त्यांच्याकडनं आम्हाला शुभेच्छासाठी त्यांचा फोन येत असतो. आज मात्र ते या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपलं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. नेहमी ते स्पर्धेसाठी शुभेच्छा देतात. कुठलीही स्पर्धा असली तर मुकुंदजी मुकादम नेहमीच शुभेच्छा देत असतात. आज त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करतोय. भूषणजी भगत आपण आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर प्रतापजी मुकादम यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पंचायत सामना सुरू करायचा आहे. तर पहिल्याच चेंडूवर अतिशय सुरेख फटका पाहिला, पण मिडीकिटच्या वरतून चेंडूला पाठवलंय आणि षटकार वसूल केलाय पहिल्या चेंडूवर अमोल पाटील. सातत्याने 30 वर्षाचा अनुभव आणि अजून उल्लेखनीय कामगिरी आपल्या संघाच्या माध्यमातून करताना पाहतोय आपण. मग टुर्नामेंट ओपन असो की मात्र ग्रामीण गटाच्या माध्यमातून आपल्या गावासाठी नेहमी सातत्याने खूप चांगली कामगिरी करणारा हा जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा हुकमी एका पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना अजून एक चांगला प्रहार, पण याच पाता प्लेसमेंट ठीक नाहीये. लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होते, तोपर्यंत अमोल सहज एक रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय. त्यानंतर हरिदास म्हात्रे जे आमचे टोटोचे पिताश्री आहेत. कारण टोटो आता विजय म्हात्रे यांनी जे पारितोषिक लावलेले 500 रुपयाच्या प्रेक्षकांसाठी विजय म्हात्रे टोटो यांचे पिताश्री हरिदासजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान भूषणजी भगत आपल्या शुभास्ते करतायत. या स्पर्धा टर्न केले चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे अतिशय वेगात चेंडू सरकताना पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक तिथे मात्र सज्ज आहे. दुसऱ्या धावची मागणी धोकादायक ठरू शकेल. पंचाचा बोट आकाशाकडे आणि पहिल्या विकेटचं पतन पाहतोय आपण. अमोल पाटील धावबाद. या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा येतात शिवसेना महिला आघाडीच्या कोणच्या वतीने गुरुकृपाचक 2022 भगव्या शुभेच्छा येतात. त्या म्हणजे राजश्री म्हात्रे उपतालुका भिवंडी, त्याचबरोबर कविताताई भगत यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. या उपस्थित असतील उद्या आपल्यामध्ये, आमच्या मार्गदर्शक या स्पर्धेच्या असतील त्या. त्यानंतर महिला दक्षता समितीच्या वतीने गुरुकृपा चषकला भगव्या शुभेच्छा. आपलं सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय भूषणजी भगत यांच्या वतीने, तसेच गुरुकृपा चषक 2022 मध्ये. निश्चित आमच्यासोबत जुळल्या गेलेत कॉमेडी बॉक्समध्ये. इथं मात्र खार्डी संघाचा अतिशय एक उत्कृष्ट फलंदाज सूरज फौजदार आपलं स्वागत आहे. सूरज, मी तुझ्याकडे येतोय कारण की ज्या प्रकारे तुमच्या विभागात सुद्धा खूप मोठ्या चांगल्या टुर्नामेंट आपण पाहतोय. भिवंडी नगरीमध्ये इथं आल्यानंतर या कोंडगाव गावाच्या या बिग शोमध्ये या मैदानाबद्दल आणि या आयोजनाबद्दल तुझी काय प्रतिक्रिया असेल? आयोजन तर खूप सुंदर आहे. एवढं लांब खेळायला आलं असा ग्राउंड बघितल्यावर जरा थोडी मजा येते अजून खेळायला, आणि आयोजन बघण्यासारखं आहे.
सुरत दुसऱ्या फितला अतिशय महत्त्वपूर्ण लढत आपण देत आहे. जॉली स्पोर्ट कामतकर संघासाठी ट्रम्प कार्ड विकेट तुम्ही प्राप्त केलेलं आहे. यावेळेस पात्र टॉपेज हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. सूरज पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. या सामन्यामध्ये सुरुवात चांगली झालेली आहे. भलेही पहिल्या चेंडूवर षटकार गेला, पण मात्र फलंदाज बाद करण्यात यश आलेला आहे. हो, आता समोरच्या टीमला आम्ही कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करू. सूरज, तुम्ही कल्याण डोंबिवली परिसरामध्ये खूप स्पर्धा खेळतात. आज मात्र तुम्ही भिवंडी या ठिकाणी भिवंडी नगरीत तुमचं आगमन झालेलं आहे. पण काय फरक वाटतो का खेळताना कल्याण डोंबिवली आणि भिवंडीमध्ये खेळताना? नवीन अनुभव मिळतो चांगल्या चांगल्या टीमशी खेळायला. फक्त आम्हाला पिचचा थोडा फरक पडतो. आम्ही नेहमी मातीच्या पिचवर खेळतो आणि ते कॉन्क्रीट असतं, कधी कधी डांबरी असतं पिच. येस, ॲब्सोल्युटली. कारण निलेश मात्रेने सुद्धा हेच सांगितलं होतं. त्याला सुद्धा थोडा संघर्ष करावा लागला होता आणि त्याचं म्हणणं होतं की आम्ही ट्रॉप विकेटवर खेळतो, मातीच्या खेळपट्टीवर खेळतोय. या ठिकाणी डांबर किंवा कॉन्क्रीटची खेळपट्टी असते. हा थोडासा प्रिन्सिपल डिफरन्स नक्कीच बघायला मिळतोय, हे सूरज यांनी सांगितले. सूरज, आम्ही नक्की तुमची चर्चा करणार आहोत, कारण महत्त्वाचा सामना आहे. खेळ सुरू आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळेल, ब्रेकअप मिळेल, तेव्हा आम्ही चर्चा करू. तर धावसंख्या जर पाहिली आपण 2 बाद 8 अशी नाजूक स्थिती म्हणता येईल, कारण की समोर प्रतिस्पर्धी संघ खूप बलवान संघ आहे. यावेळेस आता ड्राईव्ह केलाय, एक शाखावर ड्राईव्ह, चांगलं क्षेत्ररक्षण सूरज यांच्या माध्यमातून. निशाणा लागत नाहीये. जर निशाणा लागला असता तर विचार करावा लागला असता पंचाला, पण तसं काही घडलं नाही आहे. या 2 धावा कंप्लीट करतोय फलंदाज. 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते, ती दुहेरी अंकित प्रवेश करते, ती 2 बाद 10. नाणेफेक गमावल्यानंतर इथं मात्र प्रथम फलंदाजी करताना जॉली स्पोर्ट कामतगरा संघ. जाऊया आपण गवलीसराकडे. पण सुनील पवार, मला असं वाटतं की गोलंदाजाने प्रयत्न का केला नाही त्या ठिकाणी चेंडू झेलण्याचा? खरं म्हणजे कारण स्टंप जो ज्या अँगलने त्याने थ्रो केला होता सूरज याने, खूप कठीण असतं अशा प्रकारचं निशाणा साधणं, कारण 3 स्टंप त्याला दिसत नव्हतं, एका स्टंपवर दिसत असतो. पण संधी होती, गोलंदाजाने करायचं चेंडू घेतला असताना स्टंप्सवर जर हिट केला असता तर धावपाची संधी होती. क्रिकेटमध्ये जरतरला महत्त्व नसतं. अगदी बरोबर उल्लेख केला आपण. तरी तर मात्र मोहिल आणि प्रत्येकी जोडी खेळपट्टीवर आहे. किमान 4 षटकामध्ये 50 आकडा पार करावा लागेल. यावेळेस पता चांगला चेंडू प्रश्न विचारला गेला, सहमत आहे. पंचाचा बोट आकाशाकडे. याचबरोबर अजून एक धक्का. जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा 3रा फलंदाज बाद. येस, आपण रिप्लेमध्ये पाहूया कशा प्रकारे पायचीत झालेला आहे. यस, एक चांगला डिसिजन या ठिकाणी पंचांचा. अगदी मधल्या एसटीवर पकडलेला आहे. अगदी चेंडू पायावर आदळतोय. अपील केलं जाते गोलंदाज आणि सहकाऱ्यांकडून, आणि पंच मात्र फलंदाजांना इशारा करतायत खेळपट्टी सोडून जाण्याचा. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावपलकावर, इथं मात्र जॉली स्पोर्ट कामतगर संघाची 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये इथं मात्र 10. हा जो सामना पाहतोय आपण दुसऱ्या फितला आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे. एकीकडे जर पाहिलं आपण एसबी ग्रुप गावदी स्पोर्ट खार्डी सिलपाटा डोंबिवली या परिसरातला एक दादा संघ आहे, आणि दुसरीकडे जर पाहिलं आपण सातत्याने भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये जॉली स्पोर्ट कामतगर. नो डाऊट हा संघ खूप एक बलवान आहे, पण या संघाची गवलीसर जर विचार केला आपण पहिल्या षटकामध्ये थोडीशी स्थिती नाजूक आहे, कारण की टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावपलकावरच्या 10 ही सरासरी जर कायम राहिली तर 40 पर्यंत हा संघ मजल मारू शकतोय. पण पवार, आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेला होता, त्यानंतर सौरभाने काय कमबॅक केलं होतं. 3 फलंदाजी बाद करण्यात त्याला यश आलं, आणि त्यानंतर त्याने 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त ज्या धावा दिलेल्या आहेत त्या फक्त 4 धावा दिल्या आहेत. ह्यालाच म्हणतात गोलंदाज, कारण एक चांगल्या गोलंदाजाची खूण आहे. कारण जगविख्यात फलंदाज जो आहे सुनील गावस्कर यांनी सांगितलेलं आहे की कुठल्या प्रकारे तुम्ही मानसिक दबाव घेऊ नका. पहिल्या चेंडूवर सुद्धा मानसिक दबाव घेऊ नका. तुमचा नैसर्गिक खेळ तुम्ही खेळा. गोलंदाज सज्ज होताना दुऱ्यांच्या टोकाकडनं पाहतोय आपण विशाल. समोर खेळण्यासाठी फलंदाज सज्ज होईल. मोहिल एक युवा फलंदाज कामतगर संघाचा. यावेळेस पात्र छोट्या बॅटरीचा वापर स्ट्रोक चेक करतोय, पुश करतोय. चेंडू मात्र पॉईंट आणि गली क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत मात्र एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. या एका धावेने संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते, ती 3 बाद 11. जॉली स्पोर्ट कामतगर विपक्ष पाहतोय आपण एसबी ग्रुप गावदी स्पोर्ट खार्डी अशी लढत पाहतोय आपण. गुरुकृपा चषक 2022 चा 30वा दिवस समाप्तीकडे वाटचाल करताना उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. पहिल्या दिवसाचा जो संघ इथं मात्र खूप उल्लेखनीय कामगिरी केली होती उच्च कोटीची, आणि तो संघ म्हणजे माऊली इंटरप्राइजेस मिथुन पाटील यांचा संघ वाकलन. नेहमी टेनिस क्रिकेटमध्ये हा दादा संघ आहे.
आणि कालच्या दिवसामध्ये सातत्याने परिपक्व कामगिरी करणारा म्हणजे परफेक्ट संघ कुठला असेल तो ग्रामीण एक गाव एक गटाच्या माध्यमातून हे काल प्रत्येकदा सिद्ध केले. जयभद्रंग गोडसे बिया संघाने धमाकेदार खेळ दाखवलाय. खास प्राऊड ऑफ ठाणे भावेश पवार यांनी. गोलंदाज विशाल दुरंत्या टोकाकडनं सज्ज होताना यावेळेस पात्रा सुरेख फटका जातोय 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 स्कुलच्या वरतून ठोकलाय उतुंग षटकार. दोन पण इथं मात्र विजय मात्रे म्हणजे सर्वांचे लाडके टोटो यांच्या माध्यमातून लाडक्या क्रिकेट रसिकाला 500 रुपयाची रोख रक्कम आहे. आपण एकाने झेल घ्यायचं आहे कारण की दुसरा जर झेल घेत असेल त्याच्यात अडथळा निर्माण करू नका. पण इथं मात्र रितेश नावाचा फलंदाज परत एकदा क्रमांक इथं मात्र पाहतोय की 5 वर आलाय आणि षटकार ठोकलाय. याच पात्र फटका पाहतोय आपण हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि अतिशय वेगात एक सिंगल पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना पाहतोय आणि सहज एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय रितेश. धावसंख्येत वर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 18. पहिल्या सामन्यातला हिरो जो ठरला होता क्रमांक 9 वर आला होता आणि जॉली स्पोर्ट कामतगर असं वाटलं होतं की पहिला सामना गमवतो काय, पण रितेश यांनी सांगितलं की माझा जो खेळ आहे तो मी दाखवणार होतो आणि दाखवलं त्यांनी. नॅचरल खेळ काय आक्रमण करणं हे त्याला आवडतंय आणि इथं मात्र त्याने आक्रमणाला सुरुवात केली होती. षटकाराने त्याने खातं उघडलं. 2 चेंडूचा सामना केल्याने व्यक्तिगत नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण 7 या धावसंख्येवर आणि आता मात्र स्ट्राईकला फलंदाज असेल तो मोहिल. सज्ज होताना गोलंदाज रिव्हर्स अटेंड केलंय. पॉइंट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहे तिथं मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र 19. येस पंचायत समिती भिवंडीच्या माजी सभापती माधुरीताई म्हात्रे यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. भूषणजी भगत या स्पर्धेचे मुख्य आयोजक वन मॅन शो यांच्या वतीने गुरुकृपा चषक 2022 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम अँड सुस्वागतम. किमान 4 षटकामध्ये 45 किंवा 50 आकडा या संघाने जर पार केलाय तर मात्र निश्चित जॉली स्पोर्ट कामतगर संघाची गोलंदाजी खूप मजबूत आहे. कठीण अग्निपरीक्षा घेऊ शकतात खारडी संघाच्या फलंदाजाचे. याच पात्र अजून एक उडवलंय पण प्लेसमेंट ठीक नाहीये. मिडविकेट क्षेत्राकडे अप्रतिम झेल आणि इथं मात्र फलंदाज फेल. च्या संचालिका अश्विनीताई मेस्त्री या सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आलेल्या आहेत. आपलंही मी या मनापासून हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेचे सर्वा वन मॅन शो भूषणजी भगत यांच्या वतीने गुरुकृपा चषक 2022 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. इथं मात्र निश्चित आयोजक कमिटीचे खास जे मेंबर आहेत पाहतोय आपण ओपन जिम मध्ये ते बसलेले आहेत. विजय म्हात्रे तसेच विकी मुकादम डॉली म्हात्रे आणि प्रवीण पाटील या चौघासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर आपण षटकार बाहेर येतोय तो जर झेलमध्ये कन्वर्ट केला तर या स्पर्धेचे आमचे सर्व आदरणीय भूषण भगत साहेब यांच्याकडून तब्बल रोख रक्कम 11,000 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. क्या बात आहे. नाही पण ते त्या ठिकाणी बसलेले उद्या बरोबर 4:30-5 वाजता अबुजर इराणी इंटरनॅशनल बॉडी बिल्डर यांचं आगमन त्याच ठिकाणावर आमच्या मान्यवर कक्षामध्ये होईल. विकी आणि टोटो खूप खुश आहेत बक्षीस डिक्लेअर झाल्यावर, पण प्रयत्न निश्चित करणार आहेत. ओ माय गॉड. सज्ज होताना या स्पर्धा स्ट्रोक चेक करतोय. फक्त चेंडूला दिशा देतोय गली क्षेत्राकडे आणि अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. 2 षटकाची समाप्तीचा इशारा येतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण धावसंख्या इथं मात्र जर पाहिली आपण तर निश्चित 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावपलकोट धावा आहेत त्या 20. गौली सर प्रति षटकामागे 10 धावाची सरासरी आणि ही सरासरी जर कायम ठेवली तर 40 पर्यंत जॉली स्पोर्ट कामतगर हा संघ मजल मारू शकतो. पण ही सरासरी तुम्हाला वाढवावी लागेल कारण की प्रतिस्पर्धी संघाची फलंदाजी खूप मजबूत आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी तब्बल 69 धावाचं टार्गेट उभं केलं होतं आणि अशा स्थितीमध्ये हवेचा वेग जर पाहिला आपण जर तुम्हाला 4 षटकामध्ये 50 किंवा 55 धावाचा डोंगर उभा करावा लागेल.
आज क्रीडानगरीमध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, संपूर्ण व्यासपीठावर मान्यवरांचं या स्पर्धेचे आमचे वनमॅन शो आदरणीय भूषण भगत साहेब यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण यानंतर अजून एक सामना होणार आहे. नो मिडल कॉन्फरन्स. आमचे दोन्ही पंचांना सुद्धा विनंती असणार आहे की वॉर्निंग द्यायची आहे. पहिल्या दुसऱ्या वॉर्निंग नंतर आपण सरळ पेनल्टी डिक्लेअर करायची आहे. दोन्ही पंच आमचे ऑन फील्ड अंपायर, पंच दिनेश नाईक, पंच बाळा इकारे, कारण यानंतर अजून एक सामना होणार आहे. आणि जिथं क्वार्टर फायनलचा तो सामना असेल, तिसगाव या संघाने वरच्या गटातून एक दमदार प्रदर्शन केलं आणि चालू सामन्यातला तो विजेता संघ ठरेल, तो मात्र तिसगाव संघासोबत फाईट करेल. यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे, उंच उंच गोलंदाज प्रयत्न करतोय पण पोहोचू शकणार नाही चेंडूपर्यंत. आणि त्या दरम्यान मात्र संधी होती. दुसरी धाव अतिशय वेगात पूर्ण करतोय फलंदाज. या दोन धावींनी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 22, 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गुरुकृपा ट्रॉफी 2022 अतिशय चांगलं उत्कृष्ट आयोजन पाहतोय आपण. या स्पर्धेचे वनमॅन शो आदरणीय भूषण भगतसाहेब यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण सहकार्याच्या माध्यमातून ठाणे ग्रामीण एक गाव एक गटातले तब्बल 32 संघ या स्पर्धेमध्ये आहेत. यावेळेस पात्रा खोलवर टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगात सपकन निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. आणि इथं मात्र थोडंसं संघर्ष करताना पाहतोय आपण जॉली स्पोर्ट कामतगर संघाला, कारण की परत एकदा मात्र सलामी जोडी हवी तशी ठोस सुरुवात करून दिली नाही. सर्वात महत्त्वाचा धक्का बसला तो अमोल पाटीलच्या स्वरूपात, जेव्हा तो धावचीत झाला तिथं मात्र थोडंसं हा संघ वाटलं की 40च्या आतमध्ये रोखला जाईल काय, पण इथून मात्र अपेक्षा होती खास मोहिल आणि रितेश यांच्यावर. पण यावेळेस मात्र चेंडूचा टप्पा खूपच बाहेर आहे. टप्पा पडल्यानंतर अजून चेंडू बाहेर वळतोय. पंचाची दुनिया समांतरशीत वाईटचा इशारा येतोय. आणि जिथं सुनीता एंटरप्राइजचे प्रोप्रायटर, निश्चित बॅटरीमॅन म्हणून आपण क्रिकेट रसिकासाठी सुद्धा 500 रुपयाचं जुनं बक्षीस वाढलेलं आहे. यावेळेस पात्रा चांगला फटका आहे, चेंडूला उलटवलंय पण अफलातून प्रयत्न, क्या बात आहे. तब्बल 5 धावा इथं मात्र वाचवतोय केवळीचा क्षेत्ररक्षक बाळा. ज्या प्रकारे गोलीसर पाहिला पण सुपरमॅन सारखं हवेत झेपावला होता आणि जिथं षटकार जाणार असं वाटलं पण अडवलंय. फक्त एकच धाव, 5 धावा संघासाठी वाचवलेत बाळा यांनी. धावसंख्येत भरपडते धावसंख्या 24, 30 षटक प्रगती पथावर. आतिश मारा करतोय व्हीआयपी डॅश अँड या टोकाकडनं राईट अमोर द विकेट. याच पात्र परत एक उंचसा फटका आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली. याच पात्र चांगलं जेल टिपल्या गेलं आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा 5वा फलंदाज बाद. माणिकजी मुकादम यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर कचरोजी कोळी यांचंही मान्यवर कक्षामध्ये आगमन झालं, आपलंही हार्दिक स्वागत आहे. प्रल्हादजी म्हात्रे आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. सिद्धार्थजी पाटील आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचं मी या स्पर्धेचे वन मॅन शो सर्वेसर्वा भूषणजी भगत यांच्या वतीने गुरुकृपा चषक 2022 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय. विकेटची पडझड कायम आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या माध्यमातून. अजून कुठल्याही फलंदाजांनी इथं मात्र खेळपट्टीवर उभं राहून चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली नाही. गोलंदाज सज्ज होतोय. याच पात्र फ्रंटला येऊन मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू बॅटची कट घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक फलंदाज बाद. तू चल मैं आया अशी नाजूक स्थिती कामतगर संघाची. आतापर्यंत जर विचार केला आपण तर निम्मा संघ गारद झालेला आहे आणि धावसंख्या ती 24. तसेच आंबेडकरजी यांचंही मनापासून हार्दिक स्वागत मान्यवर कक्षामध्ये. वेलकम. सिद्धार्थजी पाटील आपण कुठे असाल, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलंही मी भूषणजी भगत या स्पर्धेचे वन मॅन शो यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येताना पाहतोय आपण. प्रेम 6 बाद 24 अशी नाजूक स्थिती आहे. 4 षटकाचा सामना आहे.
आज ज्या प्रकारे सातत्याने उल्लेख केला होता की भिवंडी एक गाव एक गटाच्या माध्यमातून जॉलीस्पोर्ट कामतकर संघ खूप मजबूत आहे. पण आज जवळपास निराश केले अमोल पाटील यांनी खास या सामन्यामध्ये. सुरुवात अतिशय अप्रतिम मिळाली होती. आवश्यकता होती का ती दुसरी धाव घेण्यासाठी हेच प्रश्न पडला असेल प्रत्येक कामतकर संघाच्या पाठीराख्यांना. यावेळेस मात्र हा चेंडू लाईन कुठे टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर वळतोय. पंचाची दुनिया समांतर रेषेत हा चेंडू परत टाकावा लागेल. एक एक धावा इथं मात्र अतिशय महत्त्वपूर्ण आहे कामतगर संघासाठी. किमान 40 पर्यंत मजल मारावी लागेल जर सामना एक टफ फाईट करत असेल. कारण की एस बी ग्रुप आणि गावदी स्पोर्ट खाडी या संघाची फलंदाजी खूप मजबूत आहे. सूरज फौजदार आणि त्यानंतर मात्र जर विचार केला आपण करण ही एक आकर्षक सलामी जोडी आहे. यावेळेस मात्र परत हा चेंडू टाकावा लागेल कारण की लाईन चुकीची आहे. बाळा इकारे सरांची दुनिया समांतर शेत वाईटचा इशारा येतोय. लागोपाठ दुसरा चेंडू अतिरिक्त टाकलाय गोलंदाज आतिश. विकेट हॅट्रिकवर होता पण त्यानंतर मात्र 2 स्वेअर चेंडू टाकल्या गेले. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 26. सुमित मुकादम अँड कंपनी यांचे आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. गोलंदाज सज्ज होताना आतिश. यावेळेस मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवा तसा चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. तोपर्यंत मात्र विकेट किपर चेंडूवर येईपर्यंत मात्र अंतिम चेंडूवर एक सिंगल इथं मात्र कंप्लीट. 3 षटकाची समाप्ती आणि धावसंख्या जर पाहिली आपण फक्त आणि फक्त 27. गौली सर काय म्हणणार तुम्ही ज्या प्रकारे जॉलीस्पोर्ट कामतगर संघाची स्थिती इथं मात्र पाहतोय आपण. कारण की 4 षटकाचा सामना आहे. पहिल्या 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 27 म्हणजे प्रति षटकामागे 9ची सरासरी. आणि अशा मैदानावर आणि अशा खेळपट्टीवर जी खेळपट्टी फलंदाला पोषक आहे टार्गेट किती धावाचं असणं गरजेचं आहे. सुनील पवार धावसंख्या जर 40चा आकडा पार केला तर एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. कारण आस्किंग रनरेट जर 10पेक्षा जास्त राहिलं तर एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. यापूर्वीचा सामना आपण बघितला होता की मोठागाव संघाने सुद्धा एक चांगली कामगिरी एक संघर्ष बघायला मिळाला होता. पण यावेळेला मात्र हे विसरून चालणार नाही की खार्डी संघाने ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये धावांची लयलूट केली होती तर या संघासमोर लक्ष जर ठेवायचं असेल 40चा आकडा पार करावा लागेल. कारण 3 षटकामध्ये 27 धावा. अजूनही खेळपट्टीवर दोन्ही फलंदाज दोघांकडे मोठे पटके खेळण्याची क्षमता आहे. जर 14 किंवा 15 धावा पटकावल्या तर 40+ 40पेक्षा जास्त धावांचं लक्ष एक चांगलं लक्ष ठरू शकेल. अनिजित पूर्णपणे सहमत आहे. जो उल्लेख आपण केला की 40चा आकडा जर पार केला एक मानसिक दबाव टाकण्यासाठी गोलंदाजाचा मनोदर वाढवण्यासाठी प्रति षटकामागे 10ची सरासरी ठेवणं गरजेचं आहे. पण 40चा आकडा पार करेल काय जॉलीस्पोर्ट कामतगर हा संघ पाहायचा आहे. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज केतन येतोय. खेळाडू कक्ष अँड टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज जर पाहिला आपण प्रेम. गोली सरांनी उल्लेख केला की क्षमता आहे पण ती मात्र षटकामध्ये सिद्ध करावी लागेल जर 40चा आकडा पार करायचा असेल. पहिला चेंडू लाईन कुठे हे चेक करताना पाहतोय आपण दिनेश नाईक सरांना. दुनिया समांतर शेत सुरुवात खराब पाहायला मिळाली. केतनच्या माध्यमातून वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकताना ती 28. गुरुकृपा चषक 20-22 तिसरा दिवस आणि शेवटचा सत्र आपण पाहतोय. 2 दिग्गज संघामध्ये एक जर पाहिला पण डोंबिवली शिलपाटा या विभागातला एक दादा संघ म्हणून सातत्याने उल्लेख करतोय तर दुसरीकडे भिवंडी ग्रामीण एक गाव एक गटचा अतिशय मौल्यवान बलाढ्य संघ जॉलीस्पोर्ट कामतगर असे फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस मात्र निश्चित अजून हा स्वेर चेंडू परत पंचाची दुनिया समांतर रेषेत लागोपाठ परत दुसरा चेंडू वाईट फेकल्या गेलं. अतिरिक्त चेंडू टाकल्या गेलं आणि संघात धावसंख्या आता मात्र 29. या बोनस धावा जॉलीस्पोर्ट कामतगर संघासाठी टर्निंग पॉईंट ठरेल काय. अजून 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूमध्ये जर गवळी सरांनी उल्लेख केला होता की 15 किंवा 12 धावा जर पार केला तर एका चांगली धावसंख्या उभी करू शकतोय जॉलीस्पोर्ट कामतगर हा संघ. गोलंदाज सज्ज होताना परत केतन दुरंत्या टोकाकडनं मारा करतोय. याच पाहता पुलचा फटका फसतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परतीचा प्रवास करावा लागेल. अजून एक फलंदाज बाद होतोय. मला वाटतं सुनील पवार जो VIP कक्षाकडला जो एंड आहे फलंदाजी करण्यासाठी त्या दिशेने तुम्ही जेव्हा फलंदाजी करणार आहात ह्यावेळेला त्याला मात्र तुम्हाला सावधानता बाळगावी लागेल. अचूक टायमिंग, फुटवर्क, ताकद, प्लेसमेंट या 4 गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील. अन्यथा तुम्हाला झेलबाद व्हावं लागेल. अगदी बरोबर उल्लेख केला सर आपण. कारण की ज्या प्रकारे पाहतोय आपण दुरंत्या टोकाकडनं जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा मात्र संघर्ष फलंदाज करतात. कारण की हवेच्या वेग पहिला आपण अपोजिट दिशेकडे आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही सहज फटका खेळू शकत नाही. तुमच्या शक्ती टायमिंग फटक्यामध्ये असणं गरजेचं आहे.
तर 7वा फलंदाज बाद होतोय आणि विकेटची पडझड अजून कायम आहे. जॉली स्पोर्ट कामतकर संघाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे एक मोठी पार्टनरशिप पाहायला मिळाली नाही. गोलंदाज सज्ज होताना दुऱ्यांच्या टोकाकडनं केतन रेटामोर विकेट. रिव्हर्स अटेंड केलंय पण प्लेसमेंट ठीक नाहीये. पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा आहे तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करताना पाहतोय आपण. या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 30. यस, प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे. विजय माते आता टोटो यांच्याकडून प्रेक्षकांनी जर सीमारेषेच्या बाहेर म्हणजे पडद्याच्या बाहेर झेल घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक. पण टोटोसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. जर आपण बाहेर जेल घेताय तर या स्पर्धेचे आयोजक भूषण भगत साहेब यांच्याकडून 11,000 रुपये. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस पाहता अतिशय चांगला चेंडू. असं वाटते की डोळे मिटून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता गोलू सर. ज्या प्रकारे चेंडूचा वेग पाहिला आपण, अतिशय भन्नाट वेगाने चेंडू हाताळला गेला होता. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, बीट होतोय, बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये जॉली स्पोर्ट कामतगर संघ. अंतिम षटक प्रगतीपथावर धावपलकावर जर पाहिले आपण फक्त 30 धावा आहेत. 7 फलंदाज बाद झालेत. नाजूक स्थिती पाहतोय आपण कामतगर संघाची. सज्ज होताना गोलंदाज केतन. यावेळेस पात्र फ्लिकचा फटका पाहतोय आपण. केवळ एका क्षेत्राकडे अतिशय वेगात चेंडू, पण यावेळेस मात्र निश्चित मला वाटतं सुनील पवार ज्याप्रमाणे प्रेक्षकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. याला म्हणतात खेळउडती सर. पाहिलं आपण की स्वतः तिथं मात्र क्षेत्ररक्षक सांगतोय की हा चेंडू मात्र आमचे पंच काय इशारा करतात ते पाहिजे अजून. कौतुक करावं लागेल कार्डी संघाच्या त्या क्षेत्ररक्षकाचं. ज्या प्रकारे चेंडू हातात होता, सीमा पार झाला होता आणि त्यांनी सांगितले पंचाला की हा चौकार आहे. पंच तर निश्चित इशारा येतोय चौकाराचं. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 34. सज्ज होताना गोलंदाज दुऱ्यांच्या टोकाकडनं रेटामोर विकेट. यावेळेस पात्र चांगला फटका आहे का पाहायचंय. उंच 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 आणि लांब पल्ल्याचा हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार ठोकलाय. काय फटका खेळला आपण चर्चा केली होती सुनील पवार. कारण ऑन साईडला जर फटका खेळायचा असेल, या दिशेने जेव्हा फलंदाजी तुम्ही करणार आहात, या चारही गोष्टीचा मिलाप या ठिकाणी बघायला मिळाला आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला तो षटकार. आता मात्र विजय मात्र टोटो यांच्याकडनं बक्षिसाची रक्कम वाढलेली आहे, कारण शेअर बाजार सुद्धा वधारलेला आहे. आता 1,000 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षकांसाठी. जर आपण जर सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला तर 1,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि जिथं कौतुक करावं लागेल मनापासून विजय म्हात्रे यांचं, ज्या प्रकारे बक्षीस वाढवलंय. पण इथं मात्र या चेंडूवर काय करेल. यावेळेस पाताड बॅटने फटकाय मिड विकेट आणि लॉंगॉनमध्ये चेंडू अतिशय वेगात ट्रॅव्हल होतो. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेची मागणी करताना डेंजर अँडकडे थ्रो येतोय, पोहोचू शकणार नाही. पंचाचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद होतोय तो. तर 4 षटकाची समाप्ती आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर गवली सरांनी जो उल्लेख केला होता की 40 आकडा हा संघ पार करेल काय, आणि केलाय. आता मात्र गवली सर मी निश्चित सांगेल की एक चांगल्या स्थितीमध्ये आहे, कारण की तुम्हाला जर फाईट करायची असेल प्रति षटकामागे 10 पेक्षा सरासरी बनवणं गरजेचं होतं. आणि तेच काम पाहिलं आपण जॉली स्पोर्ट कामतकर संघाच्या माध्यमातून. सामना जिंकण्यासाठी इथं मात्र जो टार्गेट आहे 42 धावाचं टार्गेट असेल. प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तर आपण ऐकूया या पुढचे इनिंगचं धावतं वर्णन मॅजिकल ऑफ मराठी स्वीट वाईस ठाणा डिस्ट्रिक्ट डॉक्टर गवली सरांच्या माध्यमातून. 42 धावांचं लक्ष्य आपण पाहतो. आता मात्र एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण 10.50 चे एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील यांनी लगेच माहिती पुरवली की आस्किंग रन रेट जो आहे 10.50 म्हणजे 10 किंवा 11 धावा जमावे लागतील. ज्याप्रमाणे विजय मात्रे टोटो यांनी पारितोषिकाची रक्कम ठेवलेली आहे, मला असं वाटतंय सुनील पवार माझा कॉमेंट्रीचा टर्म संपला की मलाही सीमारेषेच्या बाहेर जाऊन थांबावं लागेल. येस, प्रशांत पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपये 1500 रुपये. मग मला नक्कीच आता माझा कॉमेंट्रीचा टर्म संपला की मी सुद्धा सीमारेषेच्या बाहेर जाऊन उभं राहणार आहे, कारण झेल घेतला तर 1500 रुपये मिळणार आहेत. उद्या आमचं जे शेड्यूल आहे ते बरोबर
9 वाजता मॅच सामना सुरू होईल. गावदेव पूर्णा आणि टेमगरपाडा या दोन संघाने 8:45ला रिपोर्टिंग करायचं आहे. 8:45ला टॉस होईल. 9 वाजता सामना सुरू होईल. दुसरा सामना वीर तानाजी दापोडे आणि SSCC खंबाळपाडा, शिवाजी सेलार क्रिकेट क्लब खंबाळपाडा. तिसरा सामना RBS उंबारडे विरुद्ध चेतना स्पोर्ट कोणगाव आणि चौथा सामना बलवंत पिंपळास आणि कासरवली. मात्र तत्पूर्वी याच्यामध्ये बिग मॅच क्लॅश ऑफ टायटन माऊली स्पोर्ट्स वाकलन विरुद्ध जय बजरंग गोरसई बी हा सेमीफायनलचा सामना खेळला जाईल आणि त्याचबरोबर एक फ्रेंडशिप मॅच, पण हा सामना सुद्धा रंगतदार होईल. कल्याण डोंबिवली ग्रामीण विरुद्ध भिवंडी ग्रामीण हा सामना खेळला जाईल. यस, SK पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. माणिक मुकादम आपण आपले शुभ असते SK पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. SK पाटील यांचं स्वागत आणि सन्मान माणिक मुकादम आपले शुभ हस्ते करतायत. त्यानंतर माणिक मुकादम आपण प्रल्हादजी म्हात्रे यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रल्हादजी म्हात्रे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आणि सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. येस, कचरूजी कोळी या ठिकाणी उपस्थित आहे. समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते त्यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. शक्यते पहिला चेंडू आत 42 धावांचं लक्ष आहे. वळूया आपण सामन्याकडे, केंद्रित करूया लक्ष आपण सामन्याकडे. 4 षटकांमध्ये 42 धावांचं लक्ष ठेवलेलं. पहिलं पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रितेश, लेफ्ट आर्म वेगवान गोलंदाज. खोलवर टप्प्याचा चेंडू, फल्लार लाईनचा चेंडू होता आणि सरळ वेध घेता येतो ST रक्षकाचा अमोल पाटीलचा. काय गोलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा रितेश याने काय गोलंदाजी केली होती. या स्पर्धेसाठी दीपक ठाकूर तसेच अनिरुद्ध बापू परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. याला मात्र लॉफ्टेड शॉट, वाइड अप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. विजय मात्रे अर्थात टोटो यांच्याकडनं 1000 रुपये आणि प्रशांत पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी. रितेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म
पुन्हा पूलचा फटका आणि पॉवरफुल डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा षटकार. लागोपाठ 3 षटकार जर लगावले तर आपणास 1111 रुपये आणि लागोपाठ जर विकेटची हॅट्रिक केली तर 1111 रुपये. या ठिकाणी सूरज 1111 रुपये पटकावते का बघायचंय. लागोपाठ 2 षटकार लगावलेले आहेत. एक गोष्ट आहे, सूरज याने अजून एक षटकार लगावला तर मात्र हा संघ विजयाकडे वाटचाल करू शकतो. एक चांगली सुरुवात आहे. 42 धावांचं लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठलाग करताना ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला हवी ती सुरुवात मात्र बघायला मिळते ती खार्डी संघाकडून. एसबी ग्रुप खार्डी. एसबी ग्रुप खार्डी म्हटल्यानंतर एक मातब्बर संघ आहे. यापूर्वीच कल्याण डोंबिवली परिसरातील वाकलन संघाने दाखवून दिलेले आज मात्र खार्डी संघ सुद्धा चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय. याला फोर्स केलेला आहे. लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर षटकार. 1500 रुपयाचा पारितोषिक प्रेक्षकांनी पटकावलेला आहे. सुपर संडे. रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. लागोपाठ 3 षटकार लगावलेले आहेत. जो षटक संपल्यानंतर आम्ही पारितोषिक देऊ. कृपया जो प्रेक्षक आहे थांबायचं आपण. षटक संपल्यानंतर पारितोषिक देऊ. लागोपाठचा हा चौथा षटकार. दुसरा झेल पकडला जातोय. आपल्याला 24 धावा झालेल्या आहेत. 25 धावा झालेल्या आहेत. 25. याला मात्र ब्लॉक होलमध्ये टाकले. चेंडू हलक्या हाताने खेळलेला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. 2 धावा पूर्ण होत आहेत. 27 धावा झाले. षटक पूर्ण झाले. महागड षटक आणि विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण एसबी ग्रुप खार्डी. आपण या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत. झेल घेणारा जो काय प्रेक्षक आहे प्रेक्षकाने पुढे यायचं आहे. प्रेक्षक जो आहे त्याने पुढे यायचं आहे. प्रेक्षकांनी यायचंय लगेच. हे रक्कम वाढणार आहे अजून. ठीक आहे. ठीक. तुझ्यासाठी सुद्धा खूप शुभेच्छा असणार आहे. कारण उद्या आज 1500 आहेत. उद्या ही रक्कम कदाचित हा आकडा पुढे जाणार आहे. चल तुझ्यासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे.
मात्र सीमारेषेच्या बाहेर झेल घ्यायचा आहे, सीमारेषेच्या आतमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला तर तेवढा दंड ठोठावण्यात येईल. राजूभाऊ मात्रे जे जिल्हा परिषद गट संपर्क प्रमुख, 3 गटाचे संपर्क प्रमुख आहेत, यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम राजूभाऊ, खूप खूप स्वागत आहे. माजी उपसरपंच विनोदजी मात्रे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. खूप खूप स्वागत. काय फटका खेळलेला आहे पॉइंटच्या वरून, डिपिश पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे चौकार. गुरुनाथजी कोळी समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते यांचे आगमन झालेले आहे. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. दीपक भाऊ मुकादम आपलं खूप खूप स्वागत आहे. वेलकम. भगवानजी भोईर यांचंही मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. शैलेशजी पाटील आपलंही खूप खूप स्वागत आहे. वेलकम. आवी राईट आर्म स्विच खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, मात्र विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय खराडी संघ. कारण धावसंख्या जी झालेली आहे 31 धावा झाल्या आणि 42 धावांचं माफक लक्ष. म्हणजे आमचे एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील माहिती देत आहेत की अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे आणि दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. या ठिकाणी मला वाटतं स्लिप झाले, थोडीशी दुखापत झाली असावी. अभि पाटील ही दुखापत गंभीर नाही, फार महत्वाचं आहे. कारण अवी असा एक गोलंदाज आहे, कारण पाहतोय त्याने कमबॅक केलेला आहे. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा देऊन एक महत्वपूर्ण सफलता प्राप्त केलेली आहे. अवी याला बॅटला स्पर्श झाला होता. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला धावाची शक्यता आहे. डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित पंचांना विचार करावा लागला असता. लागोपाठ 3 षटकार यापूर्वी आपण बघितलं. सूरज याने 4 लगावले, मात्र पारितोषिक 1111 रुपयाचं होतं ते पटकावलेलं आहे. याला मात्र शफल क्रॉस होऊन उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन कमबॅक करताना पाहतोय. काय गोलंदाजी केली आहे षटकामध्ये, फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या आणि एक महत्वपूर्ण सफलता प्राप्त केली. आणि आता मात्र समीकरण जे आहे ते 12 चेंडू आणि 11 धावा, 12 चेंडू आणि 11 धावा. मात्र आपण बाहेर जर झेल घेतला सीमारेषेच्या बाहेर तर 1111 रुपये, म्हणजे एक टोटो विजय म्हात्रे अर्थात टोटो यांच्याकडून म्हणजे 111 रुपये ही रक्कम वाढलेली आहे. आणि उद्या अंतिम सामन्यापर्यंत कदाचित हा आकडा जास्त पुढे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कदाचित हा आकडा 2000च्या पुढे सुद्धा जाऊ शकतो. उद्या जेव्हा अंतिम सामना सुरू असेल तेव्हा आकडा 2000च्या पुढे जाऊ शकतो. बारा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. जरीमरी तिसगाव संघाच्या कर्णधाराने कृपया आमच्या VIP कक्षासमोर येऊन थांबायचं आहे, कारण लगेचच टॉस होईल. टॉस झाल्यानंतर आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊ. याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. लेग बायचा इशारा करतायत पंच. आता मात्र 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. मोहित गोलंदाजी करतोय. आज 44 फूट कामतगरला चांगल्या प्रकारे सूर गवसला नाहीये. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुल्लर लेनचा चेंडू होता आणि निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झाली. पहिलं षटक खूप महागडे ठरलेलं आहे. त्यानंतर एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अविनाश यांनी फक्त 4 धावा दिल्या, एक फलंदाज बाद केला. मोहिल यांनी सुद्धा एक चांगली सुरुवात केली गोलंदाजीच्या माध्यमातून.
याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. चेंडू जातोय तो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावबादची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. आंबेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. भूषणजी भगत, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या झालेली आहे 34. आता मध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील माहिती देत आहेत की जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 8 धावांची. 8 चेंडू आणि 8 धावा. अजूनही जॉली स्पोर्ट कामतगर संघाने हिंमत हारलेली. ज्याप्रमाणे अमोल क्षेत्ररक्षण सजवतोय, यावेळेला मात्र पुल आणि पॉवरफुल वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. एक गोष्ट मात्र आहे, झेल एकानंच घ्यायचंय. एकाच पार्टीचं सरकार हवं आहे, लक्षात घ्यायचंय. कॉम्बिनेशन चालणार नाही. दोघांनी प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला पारितोषिक मिळणार नाहीये. हा झेल एकानंच घ्यायचा आहे. याला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन होत आहे ते म्हणजे समाज कल्याण न्यासचे सर्वे सर्वा धर्मसेवक डॉक्टर सोन्या पाटील. वेलकम वेलकम सोन्या पाटील साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये ज्याने आपला ठसा उमटवलेला आहे, सामाजिक बांधिलकी ज्याने जोपासलेली आहे, असे तुम्हाला सर्वांना कामतगर संघाला विजयाकडे घेऊन जाऊ शकतो. चमत्कार रोज होत नसतात. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. जरीमरी तिसगाव संघ कॅप्टननी कृपया आमच्या व्हीआयपी कक्षासमोर यायचं आहे. फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय तो शॉर्ट कव्हरला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि याच बरोबर खार्डी एसबी ग्रुप खार्डी संघ विजयश्री खेचून होते, विजय प्राप्त